super juniors are getting married and like few of them have like kids now, the age of 27, 28. आमच्या घरच्यांना तर पडली नाहीये आमची तर करा. आमच्या घरचे आमच्या भरोशा बसले की हे तर आणतीलच कुठे. काय कोणी आणत नाही, आम्ही एकमेकींना सांगतो एकमेकांच्या घरी. आमच्या आयुष्यात फक्त बातम्या येतात, अरे हिचं लग्न ठरलं, अरे त्याचं लग्न ठरलं. आणि मग आम्हाला हा प्रश्न ह्याचं ही लग्न ठरू शकतं. सो यंदा कर्तव्य इथे तरी नाहीये, फक्त आम्ही प्रभात रोडच्या माळा जपतोय. प्रभात रोडची घरं आणि पोरं दोन्ही महाग झाली. No going down on one knee asking me to marry hut and then you can get me a kiss. त्याला फक्त एवढं विचारायला लागलं की काढूयात का मुहूर्त आता. हा त्याचं पण लाईन come on. नमस्कार, मी वेदांगी, मी अपूर्वा आणि मी तुमचं स्वागत करते परत आमच्या छान सुंदर पॉडकास्ट वर, त्याचं नाव आहे उगाच काही. आणि आजचा विषय थोडासा आम्ही थोडेसे इनएक्सपिरियन्स आहोत त्या, आणि इनएक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा काहीच नाही. आम्ही जवळपास पण नाही आहोत, कुठेच नाही आहोत, लांबपर्यंत फक्त आम्ही प्रभात रोडच्या माळा जपतोय. सो यंदा कर्तव्य इथे तरी नाहीये. सो लग्न, येस, वेलकम टू द सिरीज वेअर वी टॉक अबाउट लग्न. कारण का सीझन येतोय आणि आमच्या आयुष्यात नाही, आमच्या आयुष्यात फक्त बातम्या येतात, अरे हिचं लग्न ठरलं, अरे त्याचं लग्न ठरलं. आणि मग आम्हाला हा प्रश्न ह्याचं ही लग्न ठरू शकतं. Oh my god. आणि especially when they are your previous Bumble or Hinge matches. Oh my god. किंवा someone who has hit on you in college. Yes, or someone who has just slide into your DMs. Oh my god. आणि माझ्यासोबत हे काल झालंय. I talked to this guy कोविड मध्ये असताना for I think about 3 months straight. आणि मी जस्ट बंबलवर आले होते आणि तो माझ्या शाळेतला का कॉलेजमधला कुठला तरी, आय डोंट रिमेंबर नाव. But we connected because puberty hit him really hard in his 20s. आणि ह्याचं लग्न कसं काय ठरलंय म्हणजे. आणि देन आय फाउंड मायसेल्फ ऑन द अकाउंटेबल की तुम्ही बोलून 5 वर्ष झाले ते त्यांनी. 5 years. सो खूप लोकांची लग्न होत आहेत. तुझं काय होतं? आपल्या वयाच्या लोकांचं सोडूनच दे. My like super juniors are getting married and like few of them have like kids now, like at the age of 27, 28. And I'm like, आपल्याला इथे एक मांजर पण पाळता येणार नाही. आपण आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी नाही पाळू शकत आहोत. Sorry, आम्ही फार लॉस्ट होणार आहोत because as we are speaking, one of my closest friends is getting proposed and I'm really thrilled about it. I swear. आणि the funniest part is की I have not met her. I love her. I have not met her yet. आणि I know her through her. Like Yes. we have talked like 2 times on phone. And I love her. We have this bond which is very cute. She's so pretty. We are not going to take her name, but you know who you are. So, love you. And I'm really happy for her. Like, and the thing is, Vedangi was telling me that she's getting married and she's getting proposed and you know this and that. the whole thing. And both of us like were teary-eyed. we just explaining असं झालं की तिचं प्रपोजल जे काय ते सेमी प्लॅन करत होते आणि मग मला ते कोणाला तरी सांगत कारण तिला सांगता येणार नाहीये. तर मग इकडे तरी भडास काढूया की कसं करते किंवा असं होतं तसं होतं. And then when I just told it to her, she started crying. Because she started crying, I started crying. Then I called her, and then she started crying. So all of us were just crying. Just crying. आणि आता तिच्याच एक्सपिरियन्स वरनं जर बोलायचं झालं, गिव्हन द टॉपिक गोइंग अहेड, तिने मला 1-2 गोष्टी अशा मधल्या सांगितल्या की शी जे की आत्ताच मुहूर्त झालाय आणि द हग्स हॅव स्टार्टेड गेटिंग टाइटर. आणि द सायलेन्सेस हॅव प्रोलॉंग्ड की आणि आता फक्त त्याच विषयी बोललं जातंय खरं तर. पण मग जेव्हा दुसऱ्या विषयी बोललं जातं तर ते सायलेन्सेस येत आहेत कारण का आता माहितीये की आपल्या घरात जाणार आहे. आणि एक somehow
म्हणजे असं नाही की आजकाल तुम्ही रोज बोलू नाही शकत. यू कॅन Yeah. टॉक एव्हरी आवर एव्हरी Yeah. मिनिट ऑफ द डे, बट इट्स जस्ट द होल फिलिंग ऑफ जस्ट this big event of your life Yeah. happening, and The event of your the life. event, it's starting your own family. Yeah. It's just having someone will be there for your whole life. Yeah. And सो या लग्न हा विषय एकतर म्हणजे आम्ही थँक गॉड आमच्या दोघींकडे असा लोक फार कमी आहेत जे म्हणतात लग्न म्हणजे काय लग्न सगळं व्हेरी व्हेरी फ्यू. Very few. आम्ही एकमेकींनाच विचारलं असतो. या काय लग्नाचे काय होत होतंय का? नाही कारण आम्ही बघतही नाही. Yeah. कारण का आम्ही फक्त प्रवास बघतो. प्रभात रोडची घरं आणि पोरं दोन्ही महाग झाली आहेत. आणि आपण मनुष्य म्हणून चिंतित होत. सो कमिंग बॅक टू द टॉपिक, झालंय हे आमच्या आयुष्यात की आता दोघींकडेही लग्न म्हणजे आम्ही इतकी लग्न अटेंड करून झालेली आहे की आता आम्हाला लग्नाच्या सगळ्या विधी काय असतं, मग तुमच्याकडे काय करतात आमच्याकडे काय करतात, अरे तुमच्याकडे हे नाही का करत, मग ह्या वेदीचं हे महत्व, मग कसे फोटोज काढले पाहिजेत, काय साड्या नेसल्या पाहिजेत, मग तुझ्यावर कुठल्या रंगाची साडी कधी छान दिसेल, एव्हरीथिंग यू डिसाइड. ह्याच लग्नात ह्याच इथं जे काय चाललंय ज्या मैत्रिणीचं बोलणं चाललंय मी एका दुसऱ्या लग्नात ऑब्झर्व केलं आणि ते मी हिला सांगितलं की ऐक तो रंग तुझ्यावर छान दिसेल अग्रीड, पण तो रंग त्याच्या अगेन्स्ट पण नीट दिसायला हवा आहे, करेक्ट. नाहीतर तो फेड आउट होणार आहे. आणि दोज आर द कॉन्व्हर्सेशन्स वी आर सराउंडेड बाय राईट नाउ. ऍब्सोल्युटली बाय ओनली बाय अस. हा आमच्या घरच्यांना का पडली नाहीये आमची तर करा. आमच्या घरचे आमच्या भरोसे बसले की हे तर आणतीलच कोणीतरी. काय कोणी आणत नाही, आम्ही एकमेकींना आणतो एकमेकांच्या घरी, दुसरं कोणी येतही नाहीये. एनिवे कमिंग बॅक टॉकिंग अबाउट proposals. Yeah, How do you want your proposal to be? So the thing is ki I'll give you a reason why I want a proposal to be the way it is to be. So the thing is की मला मोठं लग्न नको, मला 500,000 माणसं नको आहेत, मला तो पूर्ण तामझाम नको आहे. आय वॉन्ट लाईक अ सिम्पल लग्न ज्याच्यामध्ये मी आहे, ऑब्व्हियसली माझे घरचे आहेत, त्याच्या घरचे आहेत आणि फ्यू ऑफ आवर क्लोजेस्ट फ्रेंड्स, आणि जस्ट रजिस्टर विथ लाईक maybe traditional, you know the whole thing. She knows how I want my wedding to happen. So I'll take them because I've also told Madhuvanti that I've taken the inspiration from her marriage. There's a couple called Omkar Rege, very sweet couple by the way. Omkar Rege and Madhuvanti, they are very pretty. And त्यांनी लग्न केलं होतं KLP मध्ये, where they read each other's letters and they were surrounded by their closest people. आणि they got registered marriage आणि I think best way, खर्च नाहीये, प्लस इट्स सो हार्टफेल्ट. म्हणजे लग्नाचं महत्व माझ्यासाठी तेच आहे की इफ आय एम एकतर इफ यू वॉन्ट टू स्टे टुगेदर युअर स्टे टुगेदर, त्याच्यासाठी तुम्हाला विधींची गरज नाहीये. इफ युअर कमिटिंग टू समवन यू विल स्टे विथ समवन, पण विधींचं काही महत्व आहे, लाईक देर आर ट्रेडिशन्स अँड विधी जे होणार आहेत. बट आय वॉन्ट समवन टू जस्ट कमिट टू मी अँड बी देअर. सो मला असं वाटतं की सराउंडेड बाय माय क्लोजेस्ट पीपल, जस्ट अ स्मॉल वेडिंग आणि जस्ट अ लीगल डॉक्युमेंट टू बी हॅपनिंग, दॅट्स इट. दॅट इज हाऊ आय वॉन्ट माय वेडिंग टू बी. बट Coming back to that. मला असं वाटतं की एक्सप्रेसिंग की तुम्ही कोणाला तरी सांगताय की तुम्हाला तो माणूस आयुष्यभरासाठी हवा आहे, हे मुमेंट स्पेशल असतं आणि ते तेवढंच ग्रँड असायला हवं माझ्या आयुष्यात, असं मला वाटतं. म्हणजे मी करण जोहरची फॅन आहे. आय लव्ह करण जोहर मूवीज, आय लव्ह धर्मा मूवीज आणि आय लव्ह द ग्रँड्युअर ऑफ धर्मा मूवीज. माझा संस्कार वर्ग होता धर्मा मूवीज लहानपणी, आणि कभी खुशी कभी गम मी पाठ करून मोठी झालेली आहे. मी अँड माय बेस्ट फ्रेंड चिन्मयी हॅव दिस ट्रेडिशन की आम्ही. You have another best friend? Yes, you know her. And we are not, she's not jealous, she's just acting. So, oh yeah, there's no cat fight. No, never. Amazing.
सो वी हॅव दिस ट्रेडिशन की आम्ही कभी खुशी कभी गम बघतो न्यू इयरला. वाव, ओके. लाईक शी वॉचेस कारण मी तिला बघायला लावते. नेक्स्ट टाइम मी पण. येस. सो द थिंग इज की दॅट ग्रँड्युअर म्हणजे ते पेटल्स एव्हरीवेअर, बीचच्या इथे विल यू मॅरी मी रिटन इन लाईक द बिगेस्ट बोर्ड. You know, people, there is some photographer hiding in the bushes. त्याला परवा नाही त्याला काय होतं आणि he's just clicking most amazing, beautiful pictures. I'm wearing this white or pink as a flowy dress with like a corset, and the thing has to be that grand. That has to be grand. Like the proposal has to be grand. Someone that puts a lot of pressure on me. yes, if my proposal fucks up, ती responsible आहे. I do not. I absolutely do not. No, sorry. That's too much for me. yes. But yeah, coming back to you, हे माझं झालंय आणि I know how your proposal you need आणि Because we were there, like yeah, we were discussing. कारण dis- की काय म्हणजे कोण करेल हे माहित नाही पण काय करायला हवं हे तर माहिती in पाहिजे. life we were there. So this is how I want my proposal to be. Very grand. आणि आय नो तुला तुझं प्रपोजल कसं हवंय की बट प्लीज डू एक्सप्लेन वाय टू द ऑडियन्स आणि हाऊ यू वॉन्ट अ प्रपोजल टू बी. I was there where I was contemplating a proposal. Correct. Let's be there. Yes. And that's why I've given it a lot of thought, like a lot of thought. आणि म्हणूनच like you all don't know कारण का इथे असं बघता तुम्ही, but I'm very introverted. Like if there are 3 people, that's the maximum number of people I'm comfortable with. And I'm two of them. Yeah, that's I'm comfortable here. आणि जर ते 2 पेक्षा जास्त झाले तर I am gonna crash. Like I would be the shyest person ever. So म्हणून that's the thing is I'm very shy. So I know I'll end up getting married with someone who's like extroverted as hell. Yes. आणि it comes from a little bit of trauma of someone not standing up for me or like someone not owning up the relationship or whatever. तर त्यामुळे मला प्रपोजल जे हवंय ते असं लाईक राईट आफ्टर सत्यनारायण, लाईक घरातलं सत्यनारायण, नॉट लग्नाचं, राईट आफ्टर सत्यनारायण किंवा राईट आफ्टर मे बी दिवाळीची पूजा, असं काहीतरी थोडं फेस्टिव्ह असल्यावर I want a proposal with like 20-ish people in and around. And then the guy we are hoping, touch wood, the guy would be like really very Marathi guy who is really well read. So he can craft the piece very well. Also, I am a very much like, मला खूप वीट लागते like चर्चेमध्ये. मी जरा सेपिओसेक्शुअल आहे त्या बाबतीत आणि like he has to be well read, he has to be very witty त्या पद्धतीने. I mean that's also my type. तर नो बट स्टे नाटकवालेच ते दूर हवे. आम्हाला स्क्रिप्ट रायटर नको, नको, स्टोरी रायटर नको, आम्हाला वेल रेड माणूस हवाय जो वेगळा काहीतरी जॉब करतो आणि वाचणं ही त्याची हॉबी आहे, मजबुरी नाही. हा प्रायमरीली केलं असेल तर चालेल, बट एनिवे ठीक आहे. सो कमिंग बॅक, बिकॉज आय एम ह्यूज ऑन लाईक रिली गुड वर्ड्स, सो इट हॅज टू बी व्हेरी व्हेरी वेल क्राफ्टेड लिखाणात. आणि आय डोंट वॉन्ट हिम टू आस्क मी. दॅट इज द थिंग. म्हणजे प्रपोजल इज वेर यू आस्क की लग्न करशील का माझ्याशी, आणि वेदांती गोष्ट ती मला सांगते की मला त्याने विचारायला नको. म्हणलं काय विचारायला नको, म्हणजे लग्न करशील का विचार. मग करायचंय काय त्याने नक्की, आणि ही नीड्स टू टेल मी. म्हणलं म्हणजे काय करायचं त्याने, म्हणे सांगायचं. म्हणलं हाऊ डू यू वॉन्ट टू डू दॅट, म्हणे माहित नाही, तू सांगेल मला. That you'll figure it out. Yeah. Poor guy. I am already on the team whoever proposes. I am not in her team. मी जे कोणी विचार करतात, मी तुम्हाला आत्ताच सांगते, I am your best friend. Please trust me. I'm not on her side. I am little difficult to please at ways. Yes. I agree. So म्हणजे मला ग्रँडिओसिटी नको आहे त्यात. I want it to be intimate, but I want it to be little public. असं की आता घेतले की आमचा पहिला, आणि नो cringe cheesy lines there, and I don't want him to read a poem or something. No, I want all of that. I want the cheesiness. I want poems. We are absolutely opposite that ways. Yeah, I want it to be grand. I want it to be private.
Just So the whatever whole she's saying does not apply to me. It exactly opposite applies to me. yeah. It has to be witty. It Yeah. has to make everyone laugh because there are people there. And I want to wear yellow. Yes, she wants to wear yellow. I want to wear yellow for some odd reason. And I don't want him to go down on one knee at all. No going down on one knee asking me to marry. पजामा कुर्ता घातल्यानंतर जाऊच पण नाही शकणार तो कुर्ते टाईट असतात True. Yeah, nice. That's है ना. Yeah. Yeah. So I think that's a better fit. Yeah. And then he can get me a kiss. या, त्याला फक्त एवढं विचारायला लागेल की काढूयात का मुहूर्त आता Ha. त्याच गुड लाईन Come on. That's a good line. मग किंवा मग कधी करतोय आपण असं. करून टाकू करूया आणि माझं कॅप्शन ठरलंय. इफ आय एव्हर अनाउन्स माय एंगेजमेंट माझं कॅप्शन ठरलंय. आय एम नॉट गोना टेल इट टू द वर्ल्ड बट एनिवे. Yeah, you can guess. Please comment मध्ये सांगा की तुमचं कॅप्शन काय असेल based on my face because it is so like it's so dumb considering she's so smart. It's very dumb. But anyway, coming Yeah. back to Coming yes getting proposed. yes getting proposed. And we are nowhere near. Are you ever going to take any effort on that direction of getting married? So the thing is की आमची झाली वय ठीक आहे आणि आम्ही झालोय काकवा ऑलरेडी म्हणून हा पॉडकास्ट करतोय आम्ही. ऍब्सोल्युटली म्हणजे आपण तो मीम पाहिला ना चाळीवर चौडीवरच्या गप्पा आणि चौडीवरच्या गप्पा Yeah. प्रोमॅक्स दिस This is it. आणि ओके गेटिंग बॅक टू आमचं झालंय वय ठीक आहे आणि द होल फॅक्ट की नाव वी आर अखंड सिंगल आणि फॉर मी टू टॉक टू समवन न्यू अँड टेल देम माय लाईफ स्टोरी इज सच बिग टास्क. मी दमते मला इतकाच कंटाळा येतो. मला नाही सांगायचं तुला माझा फेवरेट कलर काय आहे. मला नाही सांगायचं तुला माझ्या पुण्याचा फेवरेट कॅफे कोणता आहे की मी कुठल्या पद्धतीचा चहा पिते. मला नाही सांगायचं फिगर आउट. तुला जर मी हवी असेल तू गोष्टी फिगर आउट कर. कळलं का? सोपं आहे. मी खूप सोपी आहे. माझ्या प्रॉम्प्ट्स मध्ये आय हॅव पुट डाऊन अल्टिमेट प्लेजर ऑफ युअर लाईफ वरण भात तूप. इतकेच सोपे आहे. गिव्ह मी वरण भात तूप आय बी योर्स. मला कोणीतरी वरण भात तूप देऊन Yeah. किडनॅपही करू शकतो. ज्याची त्या दिवशी माझ्या घरी आले आणि ते मला काहीतरी छान खायचं. Yeah. आणि त्याच्यासाठी रामेन बनवलं. ऍब्सोल्युटली. आणि मग मी माझ्या भावाला म्हणलं की ऐक तू कढी भात खा. आणि आय वॉज ऑफेंडेड. Yeah, की she did not offer me कढी भात because that would have been the best. Yes. I'm sorry. Yeah. So खूप सोपं आहे आणि the whole process of just talking to someone new and then starting all over again इतका कंटाळा आलाय मला. But imagine people doing that in arranged marriage setup. आता माझी एक मैत्रीण आहे. Yeah. ती गेले 5 वर्ष मुलं बघते. Oh. या आणि अनुरूप आहे आणि एक दोन मुलांसोबत असं होतंय असं वगैरे पण दिसलं बट सम ऑड रिझन्स नॉट वर्कआउट. पण मला वाटतं की ऐक आपण डेटिंगच्या हिशोबाने बघतोय किंवा मग ठीक आहे वी सी वेअर इट गोज. वी आर गोइंग विथ दॅट अप्रोच. हिअर पीपल आर कमिंग विथ द अप्रोच की नाही आपल्याला लग्न करायचं आहे. आणि तरीही इट्स सो डिफिकल्ट. म्हणजे प्रेशर मार्केट इज डिफिकल्ट क्लिअरली. करेक्ट. आणि म्हणजे खूप वेळा असा पण ऐकतो आपल्या आई बाबांच्या जनरेशन कडनं की आमच्या वेळा आम्ही एवढे चुजी नव्हतो. तुम्ही खूप पिकी आहात. ऍडजस्ट करावं लागतं. आणि द थिंग इज की लग्न म्हणजे चुझिंग अ पार्टनर इज नाव बिकम लाईक अ करिअर. त्यांच्या वेळेस ऑप्शन नव्हते. आपल्या वेळेस ऑप्शन आहे. बात तो सही है. ते पण नाही आमच्याकडे. बट एनिवे सो मला असं वाटतं की एव्हरीवन म्हणजे मला अरेंज मॅरेज करायचं नाहीये. इट्स व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. आय एम नॉट अगेन्स्ट अरेंज मॅरेज बट मला नाही करायचं. बट मला काय म्हणायचं जर तुम्ही अरेंज मॅरेज करताय इफ यू आर गोइंग इन टू द मार्केट अँड पुटिंग युअर सेल्फ आउट इन द मार्केट तर मग बेस्टच चूज करा. मग तिथे कॉम्प्रोमाइज करण्याचा पॉईंट नाही. मला वाटतं की तेच होतंय. म्हणजे दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट द सायकल इज. की यू डेट हिअर अँड देअर. थोडं काही तिकडे असतं तुमचं आणि मग 1-2 लोकांना डेट केलंय तुम्ही किंवा थोडं लाईक हुकअप वगैरे केलंय आणि देन यू गेट इन टू द मॅरेज झोन की हा ठीक आहे. आणि कारण का आई बाबा जे बघतील ते वेस्टर्स बघतील बट देन बिकॉज यू बीन हिअर अँड देअर थोडासा बॅकलॉग होतो तुमच्या. करेक्ट. आणि देन तुम्ही मार्केटमध्ये एंटर केलं तर तुम्हाला माहिती की लाईक इट्स क्राईम द क्राईम ओनली आणि दॅट्स व्हॉट यू वॉन्ट टू एम. अनदर रियलिटी इज कि तुमसे कुछ नहीं हुआ और सामने वाले से भी कुछ नहीं हुआ इसलिए तुम वहां हो
तो that is when the things are not falling in place because everyone is looking for the best and no one is trying to be best. नो सो सी मला काय म्हणायचंय की प्रत्येकाचा क्रायटेरिया वेगळा असणार Yeah. करेक्ट प्रत्येकाचा आय हॅव दिस लाईन आय थिंक आय सेट इट आउट इन आर डेटिंग एपिसोड एज वेल की प्रत्येकाचे रेड फ्लॅग्स आहे Yeah. तुम्हाला कुठल्या रेड फ्लॅग सोबत आयुष्य तुम्ही घालू शकता हे फिगर आउट करायचं ठीक आहे लिटरली आमचं 15 मिनिट आधीचं कॉन्व्हर्सेशन when we were getting ready. Yeah. So the thing is ki, when you are putting yourself out in the market, more than ki finding the best, मला असं वाटतं की it's about finding what works for you. म्हणजे कसं आहे ना ड्रेसचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर घरातले जे ड्रेस आहेत त्याच्यापैकी मला एक आवडतो तो मी घालते पण मी जर दुकानात चाललीच आहे तर मग मी 4 कलर ऑप्शन बघणारच आहे ना म्हणजे मला जर आवडला जरी एखादा तरी माझ्या डोक्यात होणार आहे की ह्याच्यापेक्षा काहीतरी बेटर मिळू शकतं हा तेच द पॉसिबिलिटी की देर आर एंडलेस पॉसिबिलिटीज आउट देअर Right. आणि And then one day बरं काही आलं तर काय and one day it either clicks कि Yeah. बाबा ओ नहीं this is it हाँ, correct. हाँ ये मेरे को चाहिए बस ये भैया पैक कर देना कितना हुआ इसका किंवा और Yeah. और जस्ट द होल बीइंग टायर्ड ऑफ द प्रोसेस की नाही आता ह्याच्या पुढे मला बघायचं आय थिंक आय एम देअर की म्हणजे मी कधी ऍक्टिव्हली तसं बघितलं नाही पण Yeah. आय एम लाईक की मला नाही करायचं या ह्याच्या पुढे मला ह्याच्या पुढे मला बघायचं बघायचं नाही नाही. आता माझ्याकडे जे येईल ना हा. त्याच्यापैकी मी थोडस बघेन हा. आणि मी ऍडजस्ट किंवा मी ते पण नाही करणार मी सेलिब्रिटी इट गेट्स यू गुड स्किन celibacy. The only thing that has got me these pimple marks. My mother is going to watch this episode. I'm not going to say anything. I'm just shut up. तुम बोलेगे तो विवाद हो जाएगा. So yeah, we are there आणि मला असं वाटतं की लग्न ही प्रोसेस सुद्धा किती टायरिंग आहे आपल्या इथे अरे आपण लग्नाच्या म्हणजे Rituals आधी त्याच्या जे आधी आहेत, हा. आणि मग लग्न ठरली म्हणजे सोहळ्यात तो Yeah. एक आयटम वेगळा Yeah. आणि त्याच्यानंतर आयुष्य ते काढायचंच आहे बट लाईक आय रिली वॉन्ट अ वेडिंग रादर देन अ मॅरेज she wants like a wedding. आय वॉन्ट अ वेडिंग बिकॉज आय एम मॅरिड टू माय सेल्फ राईट नाव मी आज पूर्ण दिस इज आज नाही काल दिस इज हॅपनिंग अ डे आफ्टर दशहरा आम्ही शूट करतो विजयादशमी नंतर आणि मी पूर्ण साग्र संगीत कार्यक्रम करून आलीये घरात स्वयंपाक Okay. केलाय पूजा म्हणलीये नैवेद्य दाखवलाय मी तर रांगोळी पण काढली. हा हिने रांगोळी काढलीये असं सगळं आणि मी एकटी राहते म्हणजे मी माझ्या भावासोबत राहते सो लाईक त्याला पण असं लाईनीवर आणून सगळं काही करून मिळणं तो संसार चालूच आहे Yeah, म्हणजे तसं खरं बघायला गेलं तर जर लेट्स मी उद्या म्हणलं मी लग्न केलं तर सोहळा सोडून असं काही फारसं काही बदलणार नाहीये माझ्या Correct. आयुष्यात पण हवंय तू सोहळा मला ग्रँड लग्न नकोय पण असं आय रिली वॉन्टेड टू बी अबाउट मी बिकॉज मला तो जरा एल्डर डॉटर सिंड्रोम आहे की मला वाटतं की माझ्याबद्दल कधी काही नव्हतंच आय ऑलवेज हॅड टू गिव्ह आय हॅड ऑलवेज इट इज लिटल बिट ऑफ पीपल प्लीजर ऑल्सो सो लाईक आता मला माझ्यासाठी काहीतरी हवंय लाईक इट हॅज टू बी मी सेंटर्ड ट्रू आणि म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट आपल्या लग्नाचे रिच्युअल्स आर सो फेमिनिन म्हणजे हिंदू लग्नाचे रिच्युअल्स लाईक फ्रॉम द वेडिंग्स हॅव सीन डिफरंट टाइप्स ऑफ वेडिंग्स हॅव सीन एक तर वेस्टर्न कम्युनिटी मध्ये देर इज दिस होल फॅक्ट की यू कॅन्ट वेअर व्हाईट आणि देर आर थिंग्स नो यू कॅन वेअर व्हॉट एव्हर यू वॉन्ट इंडियन वेडिंग्स मध्ये तू तुझ्या लग्नाचा शालू नेसून ये तरीही नो वन कॅन आउटसाइड द ब्राइड तो वेगळाच glow आहे. पॉसिबलच नाही It is so beautiful. It Yeah. is so beautiful, and it's godly. The glow Yeah. is godly. The aura that a bride carries is so godly. Plus, yeah, I think it's so beautiful. And like I said, I have been to weddings. Like I've been a part of the whole wedding. What do you call it? Hoopla. आणि मी प्लॅन केलेत वेडिंग्स आय मेड एव्हरीथिंग हॅपन आणि इट्स सो टायरिंग तुम्हाला काहीच वेळ नाही मिळत आणि इफ युअर अ पार्ट ऑफ द वेडिंग पार्टी खाली बसायला वेळ मिळेल तुमचे फोटोज निघणार नाही काही होणार नाही तुम्ही एवढा आवराल पैसे वाया घालवाल काही होणार नाही बट
ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही 1000 लोकांना भेटलेले असाल आणि everyone will remember that. Everyone is so happy to be a part of it, either for the food or for you, but they're happy to be a part of it. And I think it's beautiful, but not for me. Not for her. I've been part of the groom's party also once. We Yeah. don't talk anymore. We don't talk anymore. But he was one of my closest people. He got married, and he got married in very difficult circumstances. So, एक मित्र म्हणून मला त्याच्याकरता तेव्हा तिथे राहणं फार गरजेचं होतं. आणि इट वॉज अ कोविड वेडिंग. तर त्यातही इतकी नुआन्सेस असतात, त्या इतक्या लहान लहान गोष्टी असतात. आणि म्हणजे ॲज अ पर्सन हुज लिटल बिट ऑफ पीपल प्लीजर, मला ते फॅसिलिटेट करायला इतकी मज्जा आली. नोईंग एव्हरीवन, डुईंग एव्हरीथिंग दॅट इज देअर. कपाट आवरण्यापासून वाढण्यापर्यंत सगळं. आणि तुम्ही 3 तासाच्या झोपेवर सर्वाईव्ह करताय. आणि आयशॅडो पॅलेटच विसरला आहात तुम्ही. अरे तुम्हाला पण रेडी व्हायचं, पण तुम्हाला नाही फरक पडत आहे. बिकॉज यू जस्ट हॅपी दॅट युअर फ्रेंड इज देअर वेअर ही इज सपोज टू बी और वेअर हिज लाईफ इज टेकिंग हिम. अँड इट्स लिटल डिफिकल्ट. जेव्हा मुलींचं लग्न होतं आपण तर रडायलाच लागतो सरळ पोरींच्या लग्नात. पण मी ह्याच्याही लग्नात रडले. म्हणजे मंगलाष्टक सुलग्न लागतं तेव्हा. आणि ते तेव्हा वाजायला लागलं आणि मी रडायला लागले. बिकॉज इट्स सो ओव्हरवेल्मिंग. आणि बिकॉज ऑफ द सेम रिझन, बिकॉज इट वॉज व्हेरी ओव्हरवेल्मिंग. माझ्या दुसऱ्या मैत्रिणीचं लग्न होतं. अगेन स्टार्ट टू एंड मी आहे. मी मंगलाष्टकाच्या वेळेस ठरवलं होतं मी नसणार आहे. मी खूप महागाचा मेकअप केलाय, मला रडायचं नाहीये, माझं काल रडून झालंय, मला माहितीये तिचं पाठवलं, पण मी रडणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परत एकदा रडायचं नाहीये. लाईक सी तेच मी म्हणलं. सो माझ्या आई बाबांचं लग्न त्यांच्या घरात झालं, ठीक आहे, विथ लाईक 15 पीपल. आणि 16 त्यांच्या घरात काम करणारी बाई होती. माय फादर गॉट मॅरिड इन अ बनियान आणि सलवार, ठीक आहे. आणि आईचा शालू होता एक सिंगल. आणि इफ यू सी देअर वेडिंग फोटोज, इट्स सो ब्युटिफुल. लाईक यू वुड नॉट केअर की ते लग्न कुठे होतं. जस्ट 2 people in intense love, intense, म्हणजे यू कॅन सी द लव्ह थ्रू द फोटोज. आणि अजूनही यू सी आणि दॅट जस्ट स्माइलिंग थ्रू आउट. मेड इट हॅपन. दिस इज हॅपनिंग. आणि मला असं झालं की हेच हवंय तुम्हाला, की आयुष्यात काय हवंय, लग्न कशासाठी हवंय, की सो दॅट well, yes, a society and you need to get married, whatever, but the whole point is that you're committing to someone that you'll be there for life. You're asking someone to be your partner. You're committing to be their partner through thick and thin. Yeah. So I think weddings are beautiful in that way. Very pretty. I'm not cry. Because मला म्हणतात 2 महिन्यात आय थिंक 5-6 लग्न आहेत. ती लग्नाला खूप लग्नाला झाली आणि ती माझा बर्थडे मिस करणार आहे. आणि किती खर्च. अरे खर्चाचा विषयच नको काढायला. खर्चावर आपण आम्ही एक अख्खा एपिसोड करू लग्नाच्या खर्चावर. हो, मी दमले शॉपिंग करून. आय एम नॉट इव्हन किडिंग. आणि द मोस्ट प्रॉब्लेमॅटिक पार्ट इज की त्यातले 2 लग्न एकाच ग्रुप मधले, ज्याच्यातलं एक लग्न आणि ज्याच्यातलं एक लग्न आत्ताच रिसेंटली झालंय. Yeah, so I can't repeat. It's economy चल रही है हमारी. People are going to be first world problems. These girls have first world problems. We do. Yeah, we do. That's true. No, we have like real problems also. Yes. Yeah, it's just that we are too. Our families will not like it if we talk about it. But we can't afford to get disowned or like thrown out of the house. Yeah. We don't make that kind of money. So like please like share. Monetize करा आम्हाला. So that आम्ही demonetize किंवा disown होऊ शकतो. I think demonetize झालं. But anyways. Yeah. Coming back to weddings. See, खर्च हा विषय आपण नकोच घ्यायला, कारण की एपिसोड I'm very serious. We just talk about it. इंडियन फेस्टिवलचाच खर्च आपण टॉपिक मध्ये बोलूया. वेडिंग्स विल बी अ पार्ट ऑफ इट. आणि पण मला असं वाटतं की एव्हरी रिलेशन ऑल्सो गेट्स हाऊ
हाऊ डू आय से त्याचं ते महत्व संबोधलं जातं ना लग्नामध्ये. म्हणजे मामाचं असतं, सगळ्यांचा मान होतो. प्रत्येकाचा मान होतो, सगळ्यांचा मान होतो. आत्याचा मान होतो, एव्हरीवन. आणि आय थिंक दॅट इज व्हॉट हेल्प्स अस टू स्टे कनेक्टेड. लग्न कारण की मग देन यू गेट, अरे तू इतकासा होतास जेव्हा मी, बट देन यू रिमेंबर, अरे हे काका मला प्रत्येक वेळेस तेच म्हणतात. यू रिमेंबर हिम दॅट वे. आणि इट्स द बेस्ट पार्ट वेन द होल फॅमिली गेट्स टुगेदर आणि देर इज वन पर्सन यू ऑल ऑफ अस हेट, आणि देन यू बिच अबाउट देम, बट यू कॅन डू एनिथिंग अबाउट देम कारण की संस्कार. True, and then generally आत्या. आय डोंट नो व्हाय. आम्ही हा विषय आपण बोललो याविषयी. खूप बोलला, म्हणजे खूपच बोलला. आई मावशी आणि गॉसिप हा एपिसोड प्लीज चेक आउट करा. इफ यू वॉन्ट टू लिसन टू अस टॉकिंग अँड बिचिंग अबाउट आत्यास. बट मला असं वाटतं ते दॅट इज ऑल्सो ब्युटिफुल थिंग की नॉट ओनली ब्राईड अँड ग्रूम आणि त्यांचे आई बाबा, बट एव्हरी रिलेशनला कुठेतरी काहीतरी रोल असतो, सिग्निफिकन्स असतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक एव्हरीवन यू नो एन्जॉयज दॅट. अरे माझ्या बच्चीचं लग्न आहे किंवा खूप खूप गोड. आम्ही सध्या मित्रमैत्रिणींचीच बघतोय, म्हणजे मी तर एटलीस्ट. आणि माझा तोच फॉल्ट आहे की मी घरात दोन्ही साईडनी मोठी आहे, आईकडनं बाबाकडनं, आणि एव्हरीवन इज लाईक की तू कर. आणि एव्हरीवन वॉज व्हेरी हॅपी टिल द पॉइंट वेन आय टोल्ड देम की इट्स नॉट हॅपनिंग. अँड देन इट वेंट टू द लेंथ्स की दे हॅड डिसाइडेड songs. I have decided songs for your wedding. No, they had decided because the guy was there. Saban ko pani, chisu mosam tha. We danced to that. We danced to that रस्त्यावर, सिग्नलवर. Top College Roadच्या signal. We're just practicing for the Sangeet, if anyone asks. Coming back, I feel very like I do feel कि I disappointed like two families by just saying कि this is not happening. Like it's a huge pressure that way. म्हणजे लग्न in general is a huge pressure. आणि तुम्हाला दिसतंय की तुम्हाला करायचंय आणि वाटतंय की होणार आहे, but then some things don't click and then it doesn't happen and then everyone is just like heartbroken. I think that is one of the most heartbreaking things I have personally myself gone through, where I wanted to but I couldn't because of certain situations. And सगळ्यांना खूप इच्छा होती आणि सगळ्यांना खूप खूप भारी वाटत होतं, कारण का म्हणजे ॲज पीपल वी वर very much cherished and very much looking forward to have that union with the families, but it couldn't go through. Also, I think it is very difficult to let go of a relationship when you don't hate the person. Yeah. Like you. No, I miss his parents more than I miss him. Yeah. Because I've spent that much time first, and they're just very good people. Like they are absolutely brilliant people. Yeah, that was so heartbreaking to let go of a possibility that could have been yours. Yeah. But because there is another possibility only, which will like almost ruin you for the rest of your life if you decide to spend it together, or like the consequences of it are so dire that you have to let go of something which is so special. आणि त्याचा मला आय थिंक त्या गोष्टीचा मला जास्त, मला रिलेशनशिप नाहीये ठीक आहे, ते मी प्रॅक्टिकली स्वतःला मला पचलं, पण तो भाग पण नसणार आहे ते मला सगळ्यात जास्त डायजेस्ट करायला अवघड गेलं. कारण माझ्या आईचा डायलॉग तर ठीक आहे, दिस इज नॉट द फर्स्ट टाइम दिस इज हॅपनिंग. My mother called me out of my breakup directly. But on another serious note, yes, because I have gone through breakups and I know how to recover from a breakup, how to heal from a breakup. But how to heal from a breakup from a family? Nobody prepared me for that. I'll tell you the funniest thing, ठीक आहे? So, मी कोकणात गेले होते. Yes. मी कोकणात गेले होते आणि सो द थिंग इज माय फर्स्ट लव्ह, ठीक आहे, माय फर्स्ट बॉयफ्रेंड स्टेज देअर. ओके. ठीक आहे. आणि मी फॅमिली सोबत गेले होते, आई ताई आजी सगळे. आणि ही इज लाईक
you are visiting my city, you're coming home. And his family knows me. ठीक आहे, knows me since then. ठीक आहे. आणि आम्ही गेलो आणि त्यांनी मस्त असं पाहुणचार वगैरे केला, पाणी, चहा. आणि त्याची आई वगैरे मला किचन मध्ये बोलते चहा घेऊन जा, जसं की मी येऊनच गेले आणि मी आलीच इथे. व्हेरी व्हेरी फ्रेंडली. आणि मग त्या म्हणाले चला मी तुम्हाला घर दाखवते. आणि मग त्यांनी असं छान घर दाखवलं, देवघर दाखवलं, खोल्या दाखवल्या, त्यांचं अंगण दाखवलं, सगळं छान. अंगणात त्यांचं असं इतकं मोठं अंगण त्यांचं. आणि मग त्यांनी मला असं साधारण विचारलं आवडलं का घर तुला. आणि मला असं झालं की व्हॉट इज हॅपनिंग, लाईक हे असं बघायच्या कार्यक्रमासारखं का फील. कारण का तो बघायचा कार्यक्रमच होता. या इनडिरेक्टली जस्ट यू डिड नॉट नो दॅट. आणि माय मदर वॉन्टेड हिम टू बी हर जावई सो बॅड की त्याचं लग्न ठरल्यानंतर शी वॉज अँग्री ॲट मी. शी वॉज लाईक यू लेट हिम गो. अँड आय एम लाईक येस बट वी डिड. he's happy, I'm happy, like that. And she was like, would have been my जावई, तू शकला असतात, तू जाऊन नाही. I'm like, ठीक आहे, सॉरी, तुला करून घ्यायचे जावई करून घे, दुसरी मुलगी अडॉप्ट कर. I'm like, but yeah, like the whole process, I was like, what is happening? I was so shocked. And that was like my first experience of दाखवण्याचा कार्यक्रम. yeah, the whole, I could feel it on my skin, like this is happening. Like I had an outer body experience. I'm like, oh, look at you. त्याच्या आईसोबत फिरतेस. I was just pointing at myself. क्या यही प्यार आहे. I'm like, shut up. पण त्या अंगणासाठी मी लग्न केलं असतं. खूप मोठं अंगण होतं. जमीन आहे ना तुला. हा जमीन आहे मला. श्रीमंत आहे. प्रभात रोड. श्रीमंत. या पैसा गाडी महंगा घर. man who can give me all that. Anyway, we will get that touchwood till then nahi त्याच्यानंतर पण we'll continue this podcast. And this is a new series where we talk about just wedding and wedding stuff. This was the pilot for the wedding stuffs and our expectations. and our it's the entire purpose of this podcast is to find us something because we are so वेल्ले की आम्ही पॉडकास्ट करतोय. नाही, आय टेल यू द थिंग इज की वी कॅन्ट अफोर्ड टू बी ऑन इंडियन मॅच मेकिंग. सो दिस इज आर ट्राय ॲट इंडियन मॅच मेकिंग आर मराठी एडिशन मॅच मेकिंग आर सेल्स. पीच टाउन बेबी, पीच टाउन, whatever it is. पीच टाउन. No, I was doing the hard. That's this. I'm not this generation. I'm not this generation either. But yes, We are the same age, by the way. Yeah. So anyway, yeah, that's how our pilot for this series is. Let's see how the series goes. आणि स्थळ पाठवू नका. पाठवा. प्रभात रोडचं असेल तर. या स्थळ पाठवा. आणि एखाद्याला असं वाटत असेल की तोच स्वतः स्थळ आहे तर हा ते जास्ती प्रेफरेबल आहे. एनिवे बाय. पुढच्या एपिसोडला भेटू.